इथं सुंदर असा स्वयंपाक चालू आहे. कसं वाटत आहे स्वयंपाक करताना? आम्ही 3 टाइम बनवतो इथे स्वयंपाक. यांनी बघा आता किती भारी भजी बनवलेत. भजी बनवले का वडे बनवलेत? भजी आणि पापड तळलेत. मी बघा कढाईची हालत इथं तर डायरेक्टली झाले. शेवया झाल्या डायरेक्ट. शेव झाली शेवयाने. हा तर आता नाश्त्याला बनवलंय त्यांनी. त्यांना भूक लागली होती. बायको वैतागली 3 टाइम स्वयंपाक करून आता. चला उगाच बेसन पीठ फेकून मारतील मला. किती पसारा केला येणे बघ ना. चांगले झाले भजे. मी एक खाल्लं होतं, छान झालं. आता किटूला शोधू आपण. चला तर आज मी तुम्हाला दाखवते आमच्या फॅमिलीतला नवीन एक मेंबर, छोटासा क्यूटसा. तर इथं लपून बसला इथं आणि तो झाडावरती पण चढतो. हे बघा. चला किट्टू कुठे गेली? किट्टू कुठे गेली? बुवा किट्टू बा. किट्टूचं नाक. किट्टू फेस वॉश नाही केलाय का तू? तोंड खराब दिसतंय तुझं आज. किट्टू किट्टू. लपून बसती खेळती बेडशीटला. ती तिला आवडते बेडशीट. चला आपण किट्टूला खेळून देऊ आता आणि भजे खाऊ. किट्टूला खायचे का भजे? भजे खायचे? किट्टूचं चालू आहे खेळायचं काम. दिवसभर झोपा काढते आणि आता खेळत असते ती. किट्टू काय करतेय? गेली आतमध्ये. किट्टू इकडे चल. चल किट्टू. किट्टूला किट्टू म्हटल्यावरती काही समजत नाही, फक्त उड्या मारते. तिला फिसफिस केलं का तरच ऐकते. ते पण नाही ऐकत, लई इग्नोर करते ती. चल किट्टू. ए काय करतीये? फेस वॉश करतीये? आंघोळ करतीये तू? किट्टू चला चला चला. अले अले खुजली होतीये. खुजली होतीये तुला? खुजली होतीये बघ आता. किट्टू किट्टू हे बघ. कशी बघतीये. हवा येतीये ना इथं बसती मग ती. किट्टू कोण पळत आहे? कोण पळत आहे बाहेर? किट्टूच कोण आहे? तुझा व्हिडिओ काढते मी किट्टू. आता तू यूट्यूबला जाणार आणि व्हायरल होणार आणि तू स्टार बनणार. किट्टू स्टार बनणार. आता मच्छरदाणीला पकडायला चालली किट्टू. तिला लय आवडतं असं काही पण लोंबलेलं असलं ना खाली, ती लगेच पकडायला जाते. बेडशीटाला, मच्छरदाणीला. हलतंय ना ते वाऱ्याने तेव्हा. खायचं नाही ते किट्टू. ए जाय भजे खाय. हे बघायची सर्कस. मच्छरदाणी बरोबर खेळायची. किट्टू नुसती उड्या मारायला लागते ते हिला. किट्टू लई शरारती बच्ची आहे. हे बघा 2 दिवसांनी आता जे नांगरलेलं होतं इथं रोटा मारलाय पुन्हा आणि एकदम प्लेन झालंय. आधी जेव्हा पहिल्यांदा मारला होता तेव्हा अजिबात प्लेन नव्हतं झालं. आता दुसऱ्यांदा मारला, म्हणजे आधी नांगरून घेतलं. हां आधी रोटा मारला आणि नंतर नांगरला, पुन्हा रोटा मारलाय.
म्हणजे आधीच नांगरायला पाहिजे नव्हतं, पण आमच्याकडून चुकलं. आम्हाला वाटलं प्लेन होईल, पण प्लेन नाही झालं ते. तरी अजून काही काही ठिकाणी एवढं व्यवस्थित नाही झालं, पण होईल ते. पोरं खेळतील वगैरे मग त्या होईल ते. तरी व्यवस्थित झालं आहे. पण पहिल्यांदा झालंच नव्हतं अजिबात. तिथं सगळं गवत तसंच राहिलं होतं, पुन्हा शेवऱ्यांच्या मुळ्या ते तसंच होतं. तर आता एकदम भारी झालं आहे, अशा पद्धतीनं दिसतंय. आणि त्या तिथं मी ते झाडं लावले, त्या पिशव्या. आज तर पाणी पण नाही घातलं, आज पाणी घालावं लागेल तिकडच्या पण झाडांना. तर चला 6 वाजलेत आणि आता आम्ही काम करतोय. काहीतरी कपडे राहिलेत माझे धुवायचे, ते पण धुरायला. अशा मिरच्या देत होते का ते? हे बेसन पीठ लावून तळायच्या मिरच्या होत्या. मिरची पकोडे बनवायचे होते याचे. यांनी बघा त्याला तळून टाकले डायरेक्ट. ते पण 4-5 नाही, अख्ख्या पावशेर मिरच्या तळल्यात माणसाने. ठेवल्यात का बाई? खाता नव्हे तुम्ही आता ह्या सगळ्या मिरच्या? हा चला आता भज्याचा आस्वाद घेऊ. कसा आहे स्वाद? भारी आहे ना? मीठ टाकावं लागेल त्याच्यावरती. पापड पण टाकलं का? हां हां, ठीक आहे. चला मग, बाय बाय. तर आता वाजले 6 आणि यांनी बनवलेत भजे. तर आता सगळे भजे वगैरे सगळं बनवून झालं. मिरच्या पण तळल्यात आणि खूप जास्त तळल्यात. आता सगळेजण खाणार आहेत. सगळ्यांना भुका लागल्या. त्यांना तर सगळ्यात जास्त लागली होती, पण भाजी त्यांना पुन्हा खायची नव्हती आणि चपाती पण नव्हती. ज्वारीची भाकर होती, ती पण अर्धी होती. तर आता ते भजे खातील. आणि किट्टू आमची खेळती त्याच्या बेडच्या खाली मच्छरदाणी. किट्टू उड्या मारती. किट्टू तिला अजून काहीच समजत नाही. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.